चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। राज्य स्थापनेच्या 6व्या स्थापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू, खेळाडू, विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, यांच्यासह सर्व जिल्हावासियांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। तसेच 22 तारखेला जम्मू काश्मीर मधील पहलगाम या पर्यटन स्थळी दहशतवाद्यांच्या क्रूर हल्ल्यामध्ये आपला प्राण गमवावा लागलेल्या पर्यटकांना नाशिक जिल्हावासियांच्या वतीने मी विनम्र आदरांजली वाहतो। तसेच या हल्ल्याचा मी तीव्रपणे निषेधही करतो। मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा, असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे वर्णन कवी गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांनी केलेलं आहे। हे वर्णन खरे सुरेख आहे। म्हणायच्या कवीने राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्या देशा असंही वर्णन केलेले आहे आणि ते योग्यच आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याला संत महापुरुषांच्या विचारांचा समृद्ध असा वारसा लाभला आहे। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले ऐतिहासिक ठेव्यांची साक्ष देत आहेत। अलीकडे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मायबोली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। त्यामुळे मराठी भाषेच्या संवर्धनाला गती मिळणार आहे। गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली। यांच्यासह माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारची विकासाकडे वाटचाल सुरू आहे। आपल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सन 2026-27 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। त्याचे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन सुरू आहे। गेल्या मार्च महिन्यात मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे भेट देऊन सिंहस्थ कुंभमेळा कामकाजाचा आढावा घेतलेला आहे। आगामी काळात स्वच्छ व सुंदर पर्यावरणपूरक कुंभमेळ्याला कामाला चालना देण्यात येईल। तसेच कुंभमेळ्यानिमित्त निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत। कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी कोणत्याच गोष्टीची उणीव जाडू देणार नाही। तसेच स्वच्छ व हरित कुंभ, सुरक्षित कुंभ पार पाडण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे। अलीकडेच श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राला अ दर्जा देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने प्रशासनाला 100 दिवसाचा कृती आराखडा कार्यक्रम दिलेला होता। त्यानुसार जवळपास सर्वच विभागांनी अनुषंगिक बदल केलेले आहेत। या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमाचे सकारात्मक परिणाम आगामी काळात पाहायला मिळालेत असा विश्वास मला या ठिकाणी आहे। त्यामुळे राज्य सरकार अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे। जिल्ह्यातील काही वाड्या गावांना सध्या पाणी टंचाई जाणवत आहे। अशा 78 वाड्या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। तसेच 10 गावांसाठी विहिरी अधिग्रहण करण्यात आलेले आहेत। जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये सुमारे 33% जलसाठा आहे। मागील वर्षाच्या तुलनेत ही टक्केवारी समाधानकारक आहे। मात्र आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे। आणखी महिनाभराने म्हणजेच 7 जूनच्या आसपास राज्यासह जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन होईल। तोपर्यंत आपल्याला उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे। प्रत्येक नागरिकाने पाण्याचा थेंब वाचविला पाहिजे। केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1222 योजनांचे काम हाती घेण्यात आलेले आहे। यामध्ये 1296 गावांचा समावेश आहे। आतापर्यंत 6,70,936 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आलेली आहे। हे सांगताना मला आनंद होत आहे। उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेले आहेत। यंदाचा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे। ही आपल्यासाठी दिलासादायक आणि समाधानाची बाब आहे। आपल्या नाशिक जिल्ह्यात 6,41,771 हेक्टर क्षेत्रात विविध पिकांच्या पेऱ्यांचे नियोजन तरी झालेले आहे। त्यासाठी आवश्यक बी बियाणे, रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील अशी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत।
पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. माझे शेतकरी बांधवांना आव्हान आहे की त्यांनी आपली ॲग्रीटेक फार्मर ID म्हणून नोंदणी करून घ्यावी. यासह कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करीत शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना आणखी गती देण्यात येईल. आपल्या नाशिक जिल्ह्यात खरीप पीक कर्ज वितरणाला सुरुवात झालेली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून 15,125 सभासदांना 148 कोटी रुपयाचे कर्ज वितरित करण्यात आलेले आहे. पावसाळा जवळ आलाय, त्यामुळे कर्ज वितरण प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 करता सर्वसाधारण योजनेसाठी 900 कोटी, आदिवासी उपाययोजनेसाठी 443 कोटी, तर अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 101 कोटी रुपयाचा नियंत्रण हा मंजूर करण्यात आलेला आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यातील पोलीस दलाने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि तक्रारींची तात्काळ दखल घेता यावी म्हणून बळीराजा सेल कार्यान्वित केलेला आहे. आतापर्यंत 958 शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पोलीस दलाने शेतकऱ्यांना 2,33,42,000 रुपये परत मिळवून दिलेले आहेत. ही समाधानाची बाब आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यात 15,35,427 महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. महिला तरुणींना आत्मनिर्भर करणे, महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी नाशिक शहरात 1,000 महिलांना पिंक म्हणजे गुलाबी ई रिक्षा योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. याबरोबर शासकीय दस्तावेजांवर आईचे नाव बंधनकारक करण्याचा क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. राज्यातील सर्व शाळा आता जिओ टॅगिंग करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाची सर्व माहिती एकाच छताखाली उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यंदाच्या उन्हाळ्यात उन्हाची दाहकता आपण सर्वच जण अनुभवतोच. अशा परिस्थितीत आपल्याला पर्यावरण संवर्धनाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाने यंदाच्या पावसाळ्यात किमान 1 रोपाची लागवड करावी. रोपाची लागवड करून उपयोग नाही तर त्याची देखभाल करणे सुद्धा महत्वाचे आहे. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आजचा दिवस महाराष्ट्र दिनाच नव्हे तर तो पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी एक प्रेरणा आहे. राज्य सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा असे यंदाचे घोषवाक्य आहे. त्यानुसार प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनाचा संकल्प आजच्या महाराष्ट्राने सोडला पाहिजे असे मी आपल्यास नम्रतापूर्ण आवाहन करू इच्छित आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH.